शेतकऱ्यांना 24 तास वीज तसेच शेतात जाण्यासाठी शेतरस्ते आणि 10,000 युवकांना रोजगार निर्माण करणार समाजसेवक तथा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश संघटक सचिव रविकुमार राठी यांनी सन 2019 मध्ये विधानसभा मतदारसंघ मूर्तिजापूर 32 मधून 42,000 मते मिळून 3 नंबरवर राहणारे ज्येष्ठ समाजसेवक तथा शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रवादी प्रदेश संघटक सचिव रविकुमार राठी यांनी युवा परिवर्तन न्यूज चॅनलला शनिवार रोजी दिलेली खास विशेष मुलाखत मूर्तिजापूर येथील तालुका प्रतिनिधी अजयभाऊ परभे यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत पहा फक्त युवा परिवर्तन न्यूज चॅनलवर। आज आपण सन 2019 मध्ये 42,000 मते घेऊन 3 नंबरवर राहणारे समाजसेवक तथा शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक सचिव रवी राठी यांच्याकडे आलो आहे। तर त्यांना माझा पहिला प्रश्न असा राहील, आगामी विधानसभा उमेदवारी मिळण्याबद्दल तुम्हाला किती खात्री आहे? 100% खात्री आहे। 7-8 वर्षापासून मी राष्ट्रवादी निष्ठावान कार्यकर्ता म्हणून काम करत आहे। तर मला कुठे असं वाटत नाही की पक्षश्रेष्ठी मला डावलणार किंवा मला उमेदवारी देणार नाही। 100% शाश्वती आहे मला। तुमच्या अभ्यासाप्रमाणे हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा राहणार की मित्र पक्षाला जाणार आहे? 100% राष्ट्रवादीला राहणार आहे। कारण मागचे निवडणूक राष्ट्रवादी लढलेली आहे आणि 42,000चा मोठा मतदान राष्ट्रवादीजवळ आहे, आमच्याजवळ आहे। उमेदवारी मिळाली तर तुमचा प्रतिस्पर्धी कोण असेल असं तुम्हाला वाटते? उमेदवारी मिळाली तर दोन्ही पक्ष इथे वंचित आणि बीजेपी दोन्ही पक्ष मोठा पक्ष आहे दोन्ही। दोन्ही फायटर राहणारच आहे। त्रिकोणी संघर्ष राहील, पण मला शाश्वती आणि गॅरंटी आहे आमचे मतदारसंघातले जे सर्व लोक आहे, शेतकरी वर्ग आहे, युवक वर्ग आहे, सर्वांवर खात्री आहे की मागच्या वेळेस मला 42,000 मतदान दिलेलं आहे। चांगला मतदान दिलं आहे। आता तेच वाढवून देणार आणि शिवसेना आमच्या सोबत आहे। तर शिवसेनाचाही इथे चांगला प्रभाव आहे। तर त्यामुळे मला 100% शाश्वतीने खात्री आहे की आम्ही राष्ट्रवादीचीच सीट निघणार आहे इथून। जर तुम्ही विधानसभा मतदारसंघ 32 मध्ये निवडून आल्यास तुमचे समोरचे विजन काय असणार? माझे मतदारसंघात अगर माझी जनताने मला प्रेम दिला, आशीर्वाद दिला, तर आदरणीय शरद पवार साहेब यांचा आदर्श घेऊन, सुप्रियाताई यांचा आशीर्वाद घेऊन आणि आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आशीर्वाद घेऊन मतदारसंघात भरपूर काम करायचे आहे। आता 15 वर्ष झाले इथे 3 बॅरेजेस 4 बॅरेजेस आमचे तुकाराम बिडकर आमदार होते, माजी आमदार, त्यांनी आणले होते। हे 15 वर्ष झाले हे लोकांनी आतापर्यंत कंप्लीट केलेलं नाहीये। 533 कोटी रुपये आम्ही आणले होते, 2.5 वर्षाची आमची सरकार होती तेव्हा। त्याच्यानंतर 707 कोटी रुपये उमा बॅरेजसाठी आम्ही सँक्शन करून आणले होते, पण तितक्यात आमची सरकार पडली। तर नंतर ते रक्कम आली। पण आतापर्यंत हे बॅरेजेस कंप्लीट झालेले नाही। 15 वर्ष आणि 5 वर्ष 20 वर्षाचा कालावधी निघालेला आहे। शेतकऱ्यांना त्रास होत आहे। मला शेतकऱ्यांना 24 तास वीज उपलब्ध करून द्यायची आहे। त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाईपलाईननी पाणी आणून द्यायचं आहे। शेतरस्ते जे झाले नाही आहेत त्यांना शेतरस्ते करून द्यायचे आहे। त्याच्याच नंतर माझे युवकांवर माझं काम करायचं आहे। 10,000 युवकांना मला रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे। त्यांच्यासाठी एम-आय-डी-सीमध्ये काही मोठे-मोठे उद्योग आणून किंवा वेगळे-वेगळे प्लॅटफॉर्म आणून त्यांना कसा रोजगार उत्पन्न करता येईल किंवा त्यांना कसा रोजगार देता येईल त्याच्यावर काम करायचं आहे। महिलांवर काम करायचं आहे। पुष्कर म्हणजे काय आता आपले मूर्तिजापूर काही इन्फ्रास्ट्रक्चर कुठेही काही चांगलं नाही आहे। कमिशनखोरीमुळे इथची पोझिशन पूर्ण खराब झालेली आहे। ते सर्व याची परिस्थिती बदलायची मूर्तिजापूरची आपल्याला। धन्यवाद रवी भाऊ, आज तुम्ही युवा परिवर्तन न्यूज चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल। धन्यवाद तुमचा। युवा परिवर्तन न्यूज चॅनल जे आज इथे तुम्ही जे लोकांची आवाज उचलत आहे किंवा लोकांना न्यायासाठी लढत आहे, त्यासाठी तुमचाही धन्यवाद करतो मी आणि तुमचा चॅनल मोठा आणि जास्ती मोठा होत राहे असंच माझी शुभेच्छा। धन्यवाद।